अमेरिकेमधले जे लोकल टॅलेंट आहे त्यांना घेऊन जर आम्ही चित्रपट तयार करू शकलो आणि ते चित्रपट तयार करताना जर उद्याचे सुबोध भावे आणि महेश मांजरेकर अमेरिकेतनं घडले, त्यांना लोकांनी आता डोक्यावरती घेतलं तर ते करता येईल का? साऊथ इंडियन फिल्म्स बघितल्या किंवा हिंदी फिल्म्स बघितल्या तर त्या फिल्म्स ते अमेरिकेमध्ये किंवा बाकीच्या देशांमध्ये पण रिलीज करतात, पण मराठीच्या केसमध्ये तसं होत नाहीये. आताच भारतातल्या चित्रपटांवरती त्यांनी एक टॅरिफ लावलेला आहे, पण आम्ही शेवटी म्हणजे मेड इन अमेरिकाच गोष्टी करतोय, त्यामुळे त्या पण ट्रम्पच्या फिलॉसॉफीला इन लाईन येतात. नमस्कार, कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कॅचअप मध्ये आज आपले पाहुणे आहेत थेट अमेरिकेहून आलेले अभिजित घोलप. नमस्कार. 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 अभिजित घोलप हे संशोधक आहेत, उद्योजक आहेत. त्यांचा जो व्यवसाय आहे तो जगभर पसरलेला आहे, पण आपल्यासाठी त्यांचं नाव ओळखीचं का आहे तर काही वर्षांपूर्वी देऊळ नावाचा सिनेमा, ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, सुवर्ण कमळ मिळालं, तो सिनेमा त्यांनी प्रोड्यूस केला होता, त्याची निर्मिती त्यांनी केली होती. त्यानंतर भारतीय या सिनेमाची सुद्धा त्यांनी निर्मिती केली आणि आता अमेरिकेत राहून ते मराठी चित्रपटसृष्टीसाठी काहीतरी करतायत. तर ते नेमकं काय करतायत ते आज आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. त्यांच्या टी शर्टवर त्यांनी लिहिलेलं आहे नाफा फिल्म फेस्टिवल, म्हणजे नेमकं काय ते आधी समजून घेऊयात. गेल्या वर्षी तुम्ही हा उत्सव तिकडे केलात, नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन, बरोबर, म्हणजेच नाफा. पण नेमका तो फेस्टिवल काय होता, तुमची संकल्पना काय होती, आणि मी असं ऐकलंय की तुम्ही अमेरिकेमध्ये एक मराठी चित्रपटसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, म्हणजे नेमकं काय आहे? सो मी तुझ्या शेवटच्या प्रश्नाने सुरुवात करतो. बरं, ठीक आहे. सो नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन म्हणजे नाफा हा एक प्लॅटफॉर्म आम्ही अमेरिकेत चालू केला, कारण त्याचं कारण असं होतं की अमेरिकेमध्ये बऱ्याच वर्षानुवर्ष तिथली महाराष्ट्र मंडळं थिएट्रिकल आणि परफॉर्मन्स बेस्ड प्रोग्राम करत असतात. बरोबर. पण समहाव त्यांनी कोणीच आतापर्यंत शॉर्ट फिल्म्स किंवा टीव्ही सिरियल्स किंवा कुठलेही डिजिटल कॉन्टेंट तयार करण्याचे एफर्ट्स केलेले नव्हते. ओके. आणि जेव्हा आपल्याला आता कोविडच्या पश्चात लोकांना नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉनवरनं एक चांगल्या पद्धतीचे कॉन्टेंट बघायची सवय झाली आहे, त्यामुळे अशी मनात कल्पना आली की आपण त्याच लोकांचं लोकल टॅलेंट वापरून जर आपण असे चांगले कॉन्टेंट तयार केले तर ते स्ट्रीमिंग किंवा OTT प्लॅटफॉर्म थ्रू आपल्याला अख्ख्या जगभर ते नेता येतील. बरोबर. आणि जशा पद्धतीने मराठी चित्रपटसृष्टी भारतामध्ये चालू झाली आणि जशी ती पुण्यावरनं कोल्हापूर मुंबई अशा ठिकाणी पसरली, तर तशाच पद्धतीने आपण अमेरिकेत असं का करू नये असा एक विचार मनात आला. बरोबर. त्याचे वेगवेगळे फायदे त्याच्यात जाणवतच होते, पण शेजारीच हॉलिवूड असल्यामुळे आणि तिथे अशा पद्धतीचे चांगले प्रोजेक्ट चालत असल्यामुळे आपल्याला मराठी भाषेतनं जर काही प्रोजेक्ट्स करता आले तर ते करावेत का असा विचार आल्यामुळे नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन म्हणजे नाफाची सुरुवात झाली. ओके. पण हे जे तुम्ही निर्मिती तिकडे करताय ती तिथे राहणाऱ्या मराठी लोकांकडूनच केली जाते? हां, म्हणजे आयडिया त्याच्यात अशीच आहे की तिथलं जे लोकल टॅलेंट आहे त्या लोकल टॅलेंटचा वापर करून आपण जर तिथेच काही चांगल्या पद्धतीचे डिजिटल कॉन्टेंट तयार करू शकलो की जेणेकरून मराठी फिल्म्स किंवा टीव्ही सिरियल्स, वेब सिरीज किंवा टीव्ही डॉक्युमेंटरीज आपण जर ते तिथे तयार करू शकलो की ज्याचे कॉन्टेंट हे ग्लोबली ॲक्सेप्टेबल असतील, पण लँग्वेज मराठी असेल. ओके. आणि मग ते कॉन्टेंट्स आपण तिथनं तयार जर झाले तर ते जगभरातल्या मराठी लोकांना बघायला नक्की आवडतील. आणि म्हणजे ना उदाहरण द्यायचं झालं तर आपण आत्तापर्यंतच्या एखादी लव्ह स्टोरी किंवा एखादी गोष्ट आपण कोकण किंवा बारामतीच्या बॅकग्राऊंडला बघतो, तर ती जर उद्या लास वेगस, सॅन फ्रान्सिस्को किंवा न्यूयॉर्क मॅनहॅटनच्या बॅकग्राऊंडला आली तर त्याच्यात एक चांगला पद्धतीचा, वेगळ्या पद्धतीचा एक प्रेझेंटेशन करता येऊ शकतं. आणि असा चित्रपट आपल्याला जो मेड इन अमेरिका आहे की जो मराठी लँग्वेज मधला आहे, तो जर उद्या आपल्याला कोथरूडच्या सिटी प्राईड मध्ये दिसला तर किती धमाल येईल अशा विचाराने सुरू झालेली ती गोष्ट आहे. करेक्ट. पण त्याचबरोबर कोथरूडच्या सिटी प्राईड मध्ये दिसणारे सिनेमे पण तुम्ही तिकडे दाखवताय. बरोबर. तर ती नेमकी काय कल्पना आहे तुमची, आणि त्याच्यात आतापर्यंत तुम्ही किती सिनेमे तिकडे दाखवले, डिस्ट्रीब्यूट केलेत आपण असं म्हणूया? सो नाफाची जी संकल्पना आहे आमची ती मूलतः अशा 3 गोष्टींवरती बेस्ड आहे. म्हणजे त्याचे जे 3 पिलर म्हणता येईल, त्यातला एक पिलर आहे म्हणजे फिल्म प्रोडक्शन्स, दुसरा जो पिलर आहे तो फिल्म डिस्ट्रीब्युशन, आणि तिसरा जो आहे तो फिल्म सेलिब्रेशन. ओके. तर फिल्म डिस्ट्रीब्युशनचा पार्ट जो तू म्हणतोय तर त्याच्यात आम्ही विचार असा केला की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे निर्माते असतात ते स्वतःचे चित्रपट तयार करतात, ते त्यांना जे मार्केट असतं त्यांची बाजारपेठ ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित असते. पण जर आपण साऊथ इंडियन फिल्म्स बघितल्या किंवा हिंदी फिल्म्स बघितल्या तर त्या फिल्म्स ते अमेरिकेमध्ये किंवा बाकीच्या देशांमध्ये पण रिलीज करतात. आणि तिथनं मिळालेले रेव्हेन्यूज हे शेवटी निर्मात्यालाच त्याचा फायदा होतो. पण मराठीच्या केसमध्ये तसं होत नाहीये. त्यामुळे मराठी निर्मात्याची जर बाजारपेठ आपण अमेरिकेत तयार करायची म्हटली तर नाफाच्या माध्यमातून ते पण करणं शक्य आहे, कारण की तिथे साधारण एक 5-1 लाख मराठी लोक राहतात आणि ते वर्षानुवर्षे तिथे राहत आहेत. आणि त्यांना बरेचसे मराठी चित्रपट आत्ताच्या ह्या घडीला
त्यांना कुठल्या तरी पायरेटेड प्लॅटफॉर्मवरनं किंवा कुठेतरी युट्यूबवरती गेले तर किंवा कुठेतरी IPTV वरती, आणि त्याची पण खूप क्वालिटी खराब असते, असं बघायला मिळतात. तर तिथले जे महाराष्ट्र मंडळ आता हे जेव्हा ते चित्रपट दाखवत आहेत, तर ते काय वर्षांना 1 किंवा 2 चित्रपट दाखवतात, पण ते पण म्हणजे इथे रिलीज झाल्यानंतर तो 2-3 महिन्यांनी चित्रपट तिकडे दाखवतात. आणि मग तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये निर्मात्यांना फक्त पाठीवर शाबासकी मिळते, पण पैसे काही मिळत नाहीत. तर ते आम्ही सर्कल इथे कट करतोय. आम्ही ते विचार असा केला की जो चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय त्याच दिवशी जर आपण तो अमेरिकेत पण रिलीज केला, आणि जसा इथे वेगवेगळ्या थिएटर चेनच्या थ्रू डिस्ट्रीब्यूट होतो, तसाच आपण जर अमेरिकेतला थिएटर चेनच्या थ्रू डिस्ट्रीब्यूट केला, तर लोकांना त्याचा जास्त बघण्याची एक सवय पण निर्माण होईल आणि एक आवड पण निर्माण होईल. म्हणजे थोडक्यात आम्हाला असं सांगा की हॉलिवूडमध्ये अमेरिकेमधलं एक थिएटर आहे, मल्टिप्लेक्स आहे, 7 स्क्रीन आहेत तिकडे, तर 6 ठिकाणी तिकडे हॉलिवूडचं फिल्म दिसतीये आणि एका स्क्रीनमध्ये मराठी फिल्म दिसते, असा त्याचा अर्थ आहे. आणि आता ते झालं. ते. म्हणजे मी उदाहरण द्यायचं सांगतो की आम्ही आता 4 महिन्यापूर्वी संगीत मानापमानचा जो रिलीज झाला, तर जिओ स्टुडिओचं संगीत मानापमान आम्ही त्याच वेळेला अमेरिकेत पण रिलीज केला. ओके. आणि पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही त्याचे 28 शोज फक्त बे एरियामध्ये केले. म्हणजे आपण अमेरिकेचं जर पॉकेट्स बघितली मराठी रसिकांची, तर कॅलिफोर्निया बे एरियामध्ये जास्तीत जास्त पॉप्युलेशन आहे. ओके. आणि कारण अगेन सॉफ्टवेअर इंडस्ट्री तिथे असल्यामुळे आपले सगळे लोक तिकडे जास्त आहेत. त्याच्यानंतर न्यू जर्सी, न्यूयॉर्क एरिया आहे, शिकागो आहे आणि टेक्सास आहे. हे 4 पॉकेटमध्ये साधारणतः 60% रेव्हेन्यूज त्या 4 पॉकेटमधून येतात मराठी चित्रपटांचे. तर ते करताना तिथल्या थिएटर्समध्ये म्हणजे संगीत मानापमान रिलीज होताना 10 जानेवारीला इथे काही साऊथ इंडियन मूव्हीज पण रिलीज झाले होते. आणि त्या थिएटरमध्ये इतकं सुंदर चित्र दिसत होतं की काही लोकल अमेरिकन मूव्हीज आहेत, काही साऊथ इंडियन मूव्हीज आहेत, आणि त्याच्याबरोबरीने मानापमानचे शोज येत होते. बरोबर. आणि मानापमानच्या शोजला सुरुवातीला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ते शोज वाढत गेले. आणि पहिल्या आठवड्यामध्ये बे एरियामध्ये आम्ही 28 शोज केल्यामुळे ते ओव्हरऑल एक वर्ड ऑफ माउथ पण चांगलं तयार झालं. बरोबर. सो एकाच वेळेला अमेरिकेतल्या 34 शहरांमध्ये आम्ही शोज करतो, तिथल्या थिएटर चेनच्या थ्रू करतो. आणि आता तो पिक्चर जर चांगला असेल तर निर्मात्याला फायदा होतो. करेक्ट. जर लोकांना आवडला नाही तर ऑफकोर्स निर्मात्याला होणार नाही, पण ऍटलिस्ट ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न चांगलाच यशस्वी ठरलेला आहे. बरोबर आहे. आम्ही आतापर्यंत सांगत 10 ते 11 चित्रपट एक महिन्याला एक असा करत आतापर्यंत केलाय. आता नुकताच आम्ही गुलकंद पण तिकडे रिलीज केला. मला तेच विचारायचं होतं की मगाशी तुम्ही जे सांगितलं की जी बृहन महाराष्ट्र मंडळ आपण ज्यांना म्हणतो, महाराष्ट्र मंडळ जे आहेत, तर तिथे सुद्धा अशा प्रकारे गेल्या 10-12 वर्षात शोज होत होते. हो. आणि इथे त्याच्या जाहिराती आम्ही बघत होतो की अमेरिकेत सुद्धा शो होत आहेत. सो त्यातला फरक नेमका तुम्ही आता सांगितलात, पण त्याचं स्वरूप नेमकं कसं असायचं आणि त्याला कसा रिस्पॉन्स मिळायचा? म्हणजे ते कसं करायचे ना की जसे ते काही संक्रांतीचे सण करतात किंवा दहीहंडी करतात, तसाच तो पिक्चर पण एक सण म्हणून साजरा करायचा. ओके. मग त्याच्यात काय व्हायचं की वर्षानं 2 किंवा 3 चित्रपट ते रिलीज करायचे, आणि तो पण चित्रपट म्हणजे 2 किंवा 3 महिन्यानंतर तिकडे यायचा. अच्छा. मग त्या चित्रपटाच्या वेळेला निर्मात्याला ऑलरेडी जसा इकडचा चित्रपट संपलेला असायचा, त्याने पुढचं काम पण चालू झालं असायचं, आणि त्याला त्याच्यातनं काही जास्त रेव्हेन्यूचा सोर्स पण नव्हता. बरोबर. पण तो चित्रपट येताना आता प्रॉब्लेम काय होतो की 2 ते 3 महिन्यामध्ये तो चित्रपट जो OTT वरती आला किंवा तो कुठेतरी पायरेट झाला, IPTV वरती आला, तर त्या लोकांना तिकडे ऑलरेडी अवेलेबल होतो. त्यामुळे त्या निर्मात्याची उरलेला जो काही बेनिफिट असतो तो पण निघून जातो. आणि आतापर्यंत आम्ही बघितलंय की गेले आता जे 10 ते 11 चित्रपट आम्ही जे रिलीज केलेत दर महिन्याला, तर त्या चित्रपटांमध्ये आणि इथल्या रेव्हेन्यूच्या मानाने निर्मात्यांना साधारणतः एक 20% रेव्हेन्यूज अमेरिकेतनं येत आहेत. आणि जर हे असंच आपण करत राहिलो तर निर्माते अमेरिकेतल्या रेव्हेन्यूज वरती पण स्वतःच्या चित्रपटाचं गणित बांधू शकतील, कारण ते त्यांना आत्ता सध्या बोनस म्हणून मिळत आहेत, नंतर त्यांना ती नेसेसिटी म्हणून नक्की येऊ शकेल. अतिशयोक्ती वाटेल जरा, पण कदाचित असं होऊ शकतं की पुढे जाऊन हॉलिवूडचे सिनेमे म्हणतील की आम्हाला स्क्रीन्स मिळत नाहीयेत म्हणून. मी आता सध्या मराठी लँग्वेज पहिल्या 5 लँग्वेजमध्ये नाहीये, सो इट इज स्टील अ मायनॉरिटी. बरोबर. पण मराठी लँग्वेजच्या मध्ये चित्रपट करण्यामुळे फायदा त्याच्यात असाच आहे की बऱ्याचशा मराठी फॅमिलीजमध्ये अजूनही मराठीच घरात बोलतात. त्यामुळे तिथले जी नवीन जनरेशन आहे मुलांची, मुलींची, ती जनरेशन मराठी त्यांना समजतं. ते बोलत नाहीत पण त्यांना समजतं. आणि पण त्यातल्या बऱ्याच जणांना स्वतः फिल्ममध्ये जाणं किंवा काही एडिटिंग किंवा सिनेमॅटोग्राफी करण्यात खूप इंटरेस्ट असतो, कारण हॉलिवूडचा पगडा त्यांच्या डोक्यावरती नक्की असतो. बरोबर. आणि तिथे जर आपण अशा पद्धतीचं पोझिशन केलं तर त्याच्यानी सगळ्यांचा फायदा म्हणजे एक मराठी लँग्वेजची पण एक ग्रोथ होऊ शकते. करेक्ट. ह्याच्याबद्दल मराठी निर्मात्यांबरोबर तुमचं कसं बोलणं सुरू झालं, त्यांच्याकडनंचा रिस्पॉन्स कसा होता? तुम्ही आता गुलकंदचं उदाहरण दिलं किंवा मानापमानचं उदाहरण दिलं, पण आणखीन कोणकोणते सिनेमे तुम्ही या गेल्या वर्षभरात तिकडे रिलीज केलेले आणि त्यावेळेचे काही वेगळे अनुभव तुम्हाला आले असतील तर? सो फॉर्च्युनेटली काय झालं की ह्या इंडस्ट्रीमध्ये मला थोडंसं काम करता आल्यामुळे आणि देऊळ आणि भारतीयसारख्या चित्रपटांचं नाव माझ्याशी जोडलं गेलं असल्यामुळे माझ्या बऱ्याच निर्मात्यांचा आणि दिग्दर्शकांचा माझा परिचय होता आणि आहे.
त्यामुळे ते वापरून मला जेव्हा ही कल्पना मनात आली तेव्हा मी खूप जणांशी बोललो आणि त्यांना सगळ्यांनाच ती कल्पना आवडत होती. म्हणजे इनफॅक्ट महेश मांजरेकर किंवा रितेश देशमुख तर खूपच त्याच्यावरती हॅपी झाले. ते म्हणले की अरे हे माझ्याकडे आधी जर असतं तर माझ्या बऱ्याचशा चित्रपटांना मला तिकडे फायदा झाला असता. मागच्या फिल्म फेस्टिवलमध्ये स्थळ हा जो चित्रपट होता जयंत सोमालीकरांचा, तर तो आम्ही तिकडे त्याचा नॉर्थ अमेरिकेमध्ये प्रीमियर म्हणून तो फेस्टिवलमध्ये दाखवला. आणि तो चित्रपट दाखवताना त्यावेळेला सचिन पिळगावकर पण प्रेक्षकांमध्ये तिकडे होते आणि त्यांना तो चित्रपट एवढा भावला की तो झाल्या त्यांनी मला विचारलं की अरे हा कुठला डायरेक्टर आहे, मला त्याची ओळख करून दे. मग मी आमच्या थिएटर बाहेर त्यांची दोघांची ओळख झाली आणि सचिन पिळगावकरांनी मला तिथेच त्यांनी सांगितलं की म्हणे अरे हा मला करायची इच्छा आहे, आपण हा डिस्ट्रीब्यूट करूया. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही इंडियात करा, मी तो अमेरिकेत तुमच्यासाठी करतो. आणि मग त्यामुळे ते नानूभाई, नाफा म्हणजे आम्ही असे सगळे एकत्र बसून हा चित्रपटाचं प्लॅनिंग केलं आणि असा चित्रपट आत्ता आपल्याकडे जो रिलीज झाला तो लोकांना प्रचंड भावला. अमेरिकेतल्या लोकांची टेस्ट, तर तो चित्रपट त्यांची टेस्ट आहे, तो चित्रपट त्यांना भावला, तो पटला आणि तो चित्रपट खूप तिकडे चालला. तर अशा पद्धतीचे चांगले मिनिंगफुल कॉन्टेंट्स नक्कीच अमेरिकेत चालतात. आणि आय थिंक स्थळ सारख्या चित्रपटाला पण सचिन पिळगावकरांची ओळख होणं आणि त्यांच्या मार्फत तो प्रेझेंट होणं हे पण त्याचं एक भाग्य आहे. आणि ते त्याच्यासाठी नाफाचा प्लॅटफॉर्म त्यांना मध्ये मीडिया म्हणून झाला, हे लाईक वी आर लकी फॉर दॅट. पण त्याबरोबरीने ना याच्यात अजून एक डायमेन्शन ऍड होत आहे की ते असं आहे की भारतातल्या निर्मात्यांना जर त्यातला काही पार्ट त्यांना जर अमेरिकेच्या बॅकग्राऊंडवरती शूट करायचा असेल तर आज त्यांना त्यांचा अख्खा क्रू तिकडे घेऊन यायला लागतोय. त्यामुळे विजा सकट, खर्चासकट सगळ्या गोष्टी होत आहेत. पण आता आम्हीच तिथे स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार केलेला असल्यामुळे आता निर्माते फक्त स्वतःचा किंवा दिग्दर्शक फक्त ते स्वतः आणि त्यांची एखाद दुसरा मेन ऍक्टर आणि उरलेला सगळा इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तिकडे प्रोव्हाइड करू शकतो. आणि त्या फायद्याने म्हणजे कसं झालं ना की काही वर्षापासून म्हणजे काही दशकांपासून अमेरिकेने भारताला सॉफ्टवेअरचं आउटसोर्सिंग केलंय. आता हे फिल्ममध्ये भारत अमेरिकेला आउटसोर्सिंग करू शकेल. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन हे थोडंसं म्हणजे डिटेलमध्ये ऐकायला आवडेल की जसं तुम्ही मगाशी सांगितलं की तिथलंच टॅलेंट वापरून तुम्ही फिल्म प्रोडक्शन करण्याचा प्रयत्न करताय. गेल्या काही काळात आपण ऐकलं की लंडनमध्ये बरेच मराठी सिनेमे झाले आणि जसं तुम्ही सांगितलं की अख्खा क्रू तिकडे जायचा आणि शूट करायचा. पण हे कसं वेगळं आहे त्या लंडनच्या सिनेमांपेक्षा? कारण लगेच लोकांच्या मनात येतं अरे हे तर अमेरिकेतले सिनेमे आणि असं, पण हे स्वरूप कसं वेगळं आहे हे पण तुम्ही जरा आणखीन डिटेलमध्ये सांगितलं तर. म्हणजे लंडन किंवा फिजी किंवा असे जे काही ते बिझनेस मॉडेल्स होते तर ते बिझनेस मॉडेल म्हणून कन्सिडर मी करेन. कारण तिथे टॅलेंट हे शेवटी तिथलं लोकल टॅलेंट नव्हतं किंवा टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर पण तुम्ही त्यांचं वापरत नव्हतं. बरोबर. तर त्या गव्हर्नमेंटची जी काही एक स्कीम होती की त्या स्कीमच्या अंडर तुम्हाला काही सबसिडी मिळायची आणि त्या सबसिडीच्या वाचवून त्याच्यात एक बिझनेस मॉडेल आणि प्रॉफिटेबिलिटी तयार करण्याचा तो एक प्रयत्न होता. आणि तो प्रयत्न म्हणजे बरोबर आहे का चुकीचा आहे प्रश्न जाण्यात पॉईंट नाही आता. पण आमचा विचार काय आहे की अमेरिकेमधले जे लोकल टॅलेंट आहे त्यांना घेऊन जर आम्ही चित्रपट तयार करू शकलो आणि ते चित्रपट तयार करताना जर उद्याचे सुबोध भावे आणि महेश मांजरेकर अमेरिकेतनं घडले आणि त्यांना लोकांनी आता डोक्यावरती घेतलं तर ते करता येईल का? आता हे करताना आम्हाला तो एक्सपिरियन्स लागेल, आम्हाला त्याच्यात पार्टिसिपेशनची एक कॉस्ट असते. तर ते त्याच्यात आम्हाला जायला लागणार आहे आणि इट इज नॉट गोइंग टू हॅपन ओव्हरनाईट, हे पण आमच्या लक्षात आहे. तर हे करताना जर आम्ही इथल्याच दिग्दर्शकांबरोबर आणि निर्मात्यांबरोबर कामं करून त्यातला काही पार्ट आम्ही तिकडे सर्व्हिसेस म्हणून जर ऑफर केला तर आमच्या लोकांना तो एक्सपिरियन्स येणार आहे. पण त्याचबरोबरीने आम्ही अमेरिकेमध्ये आता स्वतःचे पण फिल्म प्रोडक्शन सुरू केले. म्हणजे आम्ही एक रिसोर्स पूल तयार केलाय. तो आता सांगता 2000 लोकांचा रिसोर्स पूल आहे, म्हणजे 2200 लोकांचा रिसोर्स पूल तयार झालेला आहे. त्याच्यात काही सिनेमॅटोग्राफर्स आहेत, काही एडिटर्स आहेत, काही डिरेक्टर्स आहेत, खूपशे ऍक्टर्स आहेत, बरेचसे म्युझिक डायरेक्टर्स आणि म्युझिशियन्स पण आहेत. तर अशा लोकांच्या मदतीने आम्ही तो रिसोर्स पूल मेंटेन केलाय. आता आम्ही तिथे काय करतो की तिथे दरवर्षी 3 चित्रपट करायचे, शॉर्ट फिल्म्सनी सुरुवात केली आम्ही. कारण शेवटी टेस्ट क्रिकेट खेळण्याच्या आधी रणजी खेळणं महत्वाचं असतं, तसं फीचर फिल्मच्या आधी आम्ही शॉर्ट फिल्म करतोय. तर वॉशिंग्टन DC, टेक्सास आणि कॅलिफोर्निया इथनं 3 चित्रपट आता ह्या वर्षी आम्ही तयार करतोय. मागच्या वर्षी आम्ही वॉशिंग्टन DC मधनं एक केला, फिनिक्स अरायझोनामधनं दुसरा केला, टेक्सासमधनं तिसरा केला. तसं वर्षाला 3 चित्रपट तयार करण्याचं ध्येय आहे. आता जसे रिसोर्स पूल आहे त्या रिसोर्स पूलमध्ये टॅलेंट बरोबरच फायनान्सर्स आणि प्रोड्युसर्स पण आहेत. त्यामुळे आम्ही लोकलीच सगळे ते पैसे करतो, नाफा पण त्यात कॉन्ट्रीब्यूट करतो आणि आम्ही तिथेच पूर्णपणे तो चित्रपट तयार करतो. आता मागच्या वर्षी आम्ही जे 3 चित्रपट तयार केले तर ते चित्रपट 11 महोत्सवांमध्ये वेगवेगळे त्यांनी पारितोषिक पण मिळवले आहेत. आणि त्याचबरोबरीने पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलनी ते 3ही चित्रपट ह्या वर्षी त्यांच्या वर्ल्ड फोरममध्ये दाखवले. त्यामुळे आमचं जे लोकल टॅलेंट होतं की जे एनिवे काहीतरी युट्यूब करायचा प्रयत्न करायचं, पण तो चित्रपट त्यांचा काय काका मामा त्याच्या पाठीवरती शाबासकी द्यायची आणि तो चित्रपट धुळखात युट्यूबला पडायचा.
पण आता आम्ही जे बघितलंय तर त्याच्यात नाफाने केलेले चित्रपट आता आम्ही शेवटपर्यंत ते आणतोय, त्यांना एक मान्यता मिळते, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतोय आणि लोक ते रेकॉग्नाइज पण करतात. क्या बात आहे. तर अशा पद्धतीचं ते पूर्ण विजन बघितलं गेलेलं आहे की फिल्म प्रोडक्शन्स, डिस्ट्रीब्युशन आणि सेलिब्रेशन म्हणजे फेस्टिवल. बरोबर. आपण सेलिब्रेशन बद्दल बोलूया, पण हे फिल्म प्रोडक्शन जे आहे ते वर्षभर सुरू राहावं यासाठीचा जो टॅलेंट आहे त्याला घडवण्यासाठी पण तुम्ही वर्षभर काही उपक्रम राबवत असता? सो आम्ही काय करतो की काही आम्ही मास्टर क्लासेस रन करतो. सो एव्हरी मंथ आम्ही एक मास्टर क्लास रन करतो. तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो की भारतामधनं आणि हॉलिवूडमधल्या काही इन्फ्रास्ट्रक्चरचे टेक्निशियन्स वापरून आम्ही त्यांचा एक तासाचा झूम बेस्ड क्लास रन करतो की जेणेकरून लोक त्यात अटेंड करतील, त्यांना प्रश्न विचारू शकतील. म्हणजे आतापर्यंत आपल्याकडनं रवी जाधव होता किंवा आता मागच्या वर्षी सचिन खेडेकरांनी केला होता, आता ह्या वर्षी सचिन खेडेकर स्वतः तिकडे मास्टर क्लास घ्यायला येतात. असे दर महिन्याला एक असा तो प्लॅन आहे. आणि किंवा आम्ही एक डबिंगचा वर्कशॉप केला, नंतर मागच्या वेळेला आम्ही एक साऊंड एडिटिंगवरती डिस्कशन्स केली. सो अशानी तिथल्या लोकांना एक मेंटॉरिंग आणि सपोर्ट मिळतो. त्याचबरोबरीने आपण जर बघितलं तर तिथल्या लोकांसाठी चित्रपट म्हणजे ते नाटक करत असल्यामुळे त्यांना चित्रपट करणं तसं अवघड नाहीये. म्हणजे दोन माध्यमं वेगळी आहेत, त्याचे सगळे डायमेन्शन्स वेगळे आहेत, पण ते करू शकतात. त्यांचा प्रॉब्लेम कुठे असतो तर एक तर म्हणजे त्यांना फंडिंग लागतं, जिथे त्यांना लोकली करणं जमत नाही, आणि दुसरं म्हणजे फिल्म डिस्ट्रीब्युशनला त्यांना हेल्प लागते. तर ह्या ठिकाणी नाफा कम्स इन टू पिक्चर. त्यामुळे आम्ही एका बाजूला फंडिंग देतो, लोकल टॅलेंट वापरून आम्ही ते तिकडे चित्रपट तयार करू शकतात, आणि ते झाल्यानंतर आम्ही परत ते कॉन्टेंट आमच्याकडे घेतो आणि ते डिस्ट्रीब्युशन आणि फिल्म फेस्टिवल आणि प्रमोशन मध्ये वापरतो. बरोबर. सो अशा पद्धतीने त्यांना त्याचं एंड टू एंड व्हिजन प्रोव्हाइड केलं जातं. थोडा निगेटिव्ह वाटेल असा प्रश्न विचारतो की मराठी माणूस म्हटलं की तो एकत्र येताना त्याच्यात खूप अडचणी येतात असं नेहमी म्हटलं जातं. पण तुम्ही आता इतकी वर्ष तुम्हाला कंपनी चालवण्याचा एक्सपिरियन्स आहे, इतकी लोक तुमच्या हाताखाली काम करतात त्याचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे असं झालं का की इतके सगळे मराठी लोक तुम्ही एकत्र आणू शकलात तिकडे अमेरिकेमध्ये, का त्यात काही अडचणी आल्या त्याच्यामध्ये? नाही, अडचणी खूपच आल्या. म्हणजे इनफॅक्ट जेव्हा सुरुवातीला मी हा विचार केला की आपण करूया, तर त्याच वेळेला मग म्हणजे एक थोडंसं जसं तू करेक्टली म्हणालास की एक आपला एक स्वभाव वेगळा असतो. म्हणजे मराठी माणसांचा अजून एक असतो स्वभाव की अंथरूण पाहून पाय पसरा. त्यामुळे हे कशाला करायचं, याची काय गरज आहे, होणारच नाही, हे जे काही विचार असतात त्याच्यातनं बाहेर पडणं. पण आय थिंक ओव्हरऑल तिथे हे सगळ्या त्या मार्केटमध्ये हे एक असं होल तयार होतं की जिथे लोकांना काहीतरी गरज होती असण्याची. त्यामुळे आम्ही ते आयडिया फ्लोट केल्या त्याला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला की लोकांनी फटाफट त्याला एनरोल केलं, लोक पटापट पुढे यायला लागली, कामं करायला लागली. आणि ओव्हरऑल आय थिंक तो जो एन्थुझियाझम आता बिल्ड झालेला आहे ना, त्याच्या समोर जे काही एक त्रुटी असतील त्या बहुतेक झाकल्या जात आहेत आता. पण तरी पण त्याच्यातनं थोडासा पुढे जाऊन बघायला आपण विचार केला की लोक म्हणतील की आता हो, हे तर काय, मग आम्ही पण करू शकतो, आम्ही उद्या इंडियाना पोलीसमध्ये बसतोय तर आम्ही सगळंच करू शकतो. तर हा विचार करून आम्ही आता ऑर्गॅनिकलीच त्याचे तुकडे करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे नाफा जशी नॅशनल ऑर्गनायझेशन आम्ही केली आहे, तसे नाफाचे सिटी वाईज आम्ही चॅप्टर पण सुरू केलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही नाफा DC, तुम्ही नाफा टेक्सास, तुम्ही नाफा कॅलिफोर्निया, नाफा अरायझोना. त्यामुळे तिथल्याच लोकांना त्यांचे टॅलेंट घेऊन करता येतं, कारण त्यांची लिमिटेशन हीच असणार आहे की त्यांना फंडिंग आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे दोन्ही चॅलेंजेस आहेत, आणि ते चॅलेंजेस आम्ही नॅशनल लेवलला सॉल्व्ह केल्यामुळे त्यांना आमच्याशी संलग्न राहण्याची पण चान्सेस राहतील. आणि अशा पद्धतीने तो प्लॅटफॉर्म आता ग्रो होत आहे. बरोबर. आता सेलिब्रेशनबद्दल बोलू. गेल्या वर्षी तुमचं पहिलं वर्ष होतं आणि खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही मला वाटतं सॅन होजेमध्ये बरोबर इतका मोठा इव्हेंट, म्हणजे 2 दिवसाचा जरी असला तरी पण तो इतका मोठा इव्हेंट होता. पण तरीसुद्धा लोक म्हणतात की अरे फिल्म फेस्टिवल आहे, तो तर कुठेही होतो, अमेरिकेत सुद्धा इंडियन फिल्म फेस्टिवल होत असतात, मग ह्याच्यात नेमकं वेगळं काय? तर पहिलं वर्ष तर झालं, त्याचा एक्सपिरियन्स कसा होता, आणि परत दुसऱ्या वर्षाची आखणी करत असताना तुम्ही काय काय शिकत गेलात, त्यातून काय काय बदल तुम्हाला करावेसे वाटले? सो फिल्म फेस्टिवल करण्यामागे उद्दिष्ट माझं असं होतं की आपल्याला फिल्म प्रोडक्शन आणि फिल्म डिस्ट्रीब्युशन करताना आपल्याला तिथे असं एक सेलिब्रेशनचं मेकॅनिझम पाहिजे की जिथे लोकांनी एकत्र येऊन एक एन्जॉयमेंट केली पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे की असं काहीतरी होतं. बरोबर. नाहीतर मग फिल्म प्रोडक्शन्स आणि फिल्म डिस्ट्रीब्युशन हे बऱ्यापैकी फिल्म क्रिएटिव्ह लोकांशीच फक्त लिमिटेड राहू शकतं. तर ते जनमानसात पोहोचण्यासाठी किंवा फिल्म एन्थुझियास्टला पोहोचण्यासाठी फिल्म फेस्टिवलची गरज फार तिकडे होती. आता फिल्म फेस्टिवल कन्व्हेन्शनली काय होतं ना की त्या वर्ड्सना समाव असं एक वलय प्राप्त झालंय की फिल्म फेस्टिवल म्हणजे फक्त असे वैचारिक लोकांनीच बघायचा आणि बाकीच्यांनी जायचं नाही, असं त्यांचं एक समाव ते वलय प्राप्त झालंय. ते आम्ही ऑलरेडी तोडलं. आम्ही मागच्या वेळेस जर बघितलं तर आम्ही फक्त म्हणजे एका बाजूला डॉक्टर जब्बार पटेल किंवा उमेश कुलकर्णी यांच्यासारखे मातब्बर दिग्दर्शक होते, पण दुसऱ्या बाजूला पॉप्युलिस्टिक असे सचिन पिळगावकर सर किंवा निवेदिता सराफ हे पण लोक होती, किंवा एका बाजूला दिलीप प्रभावळकरांसारखे वैचारिक लेखक आणि कलाकार होते, तर दुसऱ्या बाजूला आम्ही मृणाल कुलकर्णी सारखी
एक अशी व्यक्तिरेखा की लोकप्रिय अभिनेत्री, लोकप्रिय आपण ज्याला अभिनेत्री, म्हणतो. हा. सो असं कॉम्बिनेशन आम्ही तिथे केली. ते करताना आम्हाला त्यावेळेला जेव्हा महेश मांजरेकर किंवा सुबोध भावे असे जे दिग्दर्शक आणि ऍक्टर असे जे कॉम्बिनेशन्स होते, तर त्यांच्या माध्यमातून आम्ही काही मास्टर क्लासेस पण कंडक्ट केले. त्यामुळे लोकांना त्यांना जवळनं ऐकणं, त्यांच्याशी संवाद करणं हे खूप सोपं झालं. बरोबर. आणि तिसरा आमचा जो ट्रेंड त्यात होता म्हणजे आम्ही तिकडे एक रेड कार्पेट म्हणून ऍक्टिव्हिटी सुरू केली. कारण लोकांना रेड कार्पेट म्हणजे कान्स फेस्टिवल हे जे काही गणित आहे, किंवा आत्ताच कोणीतरी मध्ये विनोदाने म्हटलं होतं की कान्सला फिल्म पण दाखवतात. त्यामुळे तो जो काही फॅक्टर आहे, तर ते सगळ्याचे कॉम्बिनेशन आम्ही कॅलिफोर्नियामध्ये किंवा US मध्ये आणलेले आहेत. पण याचं वैशिष्ट्य जे तू विचारतोस ते म्हणजे हा प्युअरली मराठी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे. तर आम्ही दुसऱ्या कुठल्याही भाषांचं दाखवत नाही, त्यात फक्त मराठी गोष्टी चालतात. आणि सचिन पिळगावकर जसे म्हणाले होते की जेव्हा ते तिकडे आले तेव्हा ते म्हणले की इथल्या महाराष्ट्राला भेटून खूप छान वाटलं. एवढे सगळे मराठी लोक, त्यांनी स्वतःची अगदी त्या पोशाखांमध्ये सगळे लोक आली आणि ओव्हरऑल तो एन्जॉयमेंट जी 2 दिवसाची होती ती इतकी धमाल होती की त्या एन्जॉयमेंटमध्ये लोकांनी वेगवेगळे चित्रपटांचे प्रीमियर्स बघितले, नंतर शॉर्ट फिल्म बघितल्या, त्या शॉर्ट फिल्मचे कॉम्पिटिशन, त्याचे अवॉर्ड्स. त्यावेळेला दिलीप प्रभावळकरांना आम्ही जीवन गौरव पुरस्कारांनी पण सन्मानित केलं होतं. तर ह्या वर्षी पण आम्हाला असाच पद्धतीने फेस्टिवल करा असे एक खूप डिमांड मार्केटमध्ये होती. कारण आम्ही आधी विचार केला होता की हा फेस्टिवल आपण ऑल्टरनेट इयर करूया. पण ते आम्हाला ह्या वर्षी पण करा अशी डिमांड आल्यामुळे आम्ही ह्या वर्षी पण तो प्लॅन केला. आणि ह्या वर्षीचा फिल्म फेस्टिवल 26 आणि 27 जुलैला पुन्हा कॅलिफोर्निया थिएटर्स सॅन होजेमध्ये होणार आहे. आणि कॅलिफोर्निया थिएटर्स पण इतकी सुंदर प्रॉपर्टी आहे, म्हणजे ऑपेरा काइंड ऑफ अँटिक इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं आहे. आणि तो एक वेगळा अँबियन्स आहे. आम्ही तिथे 100 फीटची स्क्रीन आणि 5.1 डॉल्बी याचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथल्या सिनेक्वेस फिल्म फेस्टिवल म्हणून आहे, त्यांच्याशी पार्टनरशिप करून आम्ही ते घेतलं. सो ज्या पद्धतीचा एक्सपिरियन्स युजरला आला पाहिजे किंवा चित्रपट बघणाऱ्याला आला पाहिजे तो तिथे पूर्णपणे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थाने सेलिब्रेशन म्हणजे रेड कार्पेट पण आलं आणि त्याच्यामध्ये फिल्म्स पण दाखवल्या जातात, मास्टर क्लास पण आहे. पण फिल्म्स कुठल्या असतील ह्याच्यावर तुम्ही कसा विचार केलात की कुठल्या नेमक्या फिल्म दाखवायच्या? सो मागच्या वर्षी आम्ही पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची पार्टनरशिप केली. कारण आम्हाला फिल्म फेस्टिवल, मला स्वतःला किंवा आमच्या टीमला फिल्म फेस्टिवल ऑर्गनाईज करायचा एक्सपिरियन्स नव्हता, कधीच नव्हता, किंवा मी कधी बघितलेलं पण नव्हतं. त्यासाठी मग आम्ही पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची पार्टनरशिप केली. डॉक्टर जब्बार पटेल यांच्या टीमने आम्हाला खूप गायडन्स दिलं त्याच्यात की कशा पद्धतीने फिल्म सिलेक्ट करायला पाहिजेत, कशा पद्धतीने त्या फिल्म्सला ज्युरी पॅनल सेटअप करायला पाहिजे. तर तो आम्ही सगळा एक्सपिरियन्स त्यांच्याकडनं घेतला आणि त्याचा आम्हाला मागच्या वर्षी पण फायदा झाला आणि आम्ही ऑफकोर्स ह्या वर्षी पण त्याचा वापर करणार आहोत. तर त्या पद्धतीने आम्ही एक ज्युरी पॅनल सेटअप केलेलं आहे. ते इंटरनॅशनल ज्युरीज आहेत, त्यातल्या बऱ्याच जणांना मराठी पण समजत नाही, त्यामुळे ते सबटायटल्सवरतीच त्या फिल्म बघतायत, त्यामुळे ते फिल्मची एक क्वालिटी मेंटेन होतीये. नंतर आमच्याकडे एक वर्ल्ड फोरम पण आम्ही आहे, त्याच्यात काही फ्रेंच, इराणी फिल्म्स पण आहेत की जेणेकरून लोकांना कळेल की आपलं कॉम्पिटिशन काय लेवलचे असते. त्यामुळे मराठी माणूस असला तरी त्यांनी अंथरुणाच्या बाहेर जाऊन पाय काढले पाहिजेत, याच्या एफर्टमध्ये हा सगळा खटाटोप चाललेला आहे. आणि म्हणजे मराठी चित्रपट जसे कन्व्हेन्शनली इम्प्रूव्ह होत गेले तर आम्हाला तेवढा आता वेळ द्यायला आमच्याकडे ते एक लक्झरी नाही आहे. कारण शेजारी हॉलिवूड आहे आणि त्यांच्यातल्या चित्रपटांना कॉम्पिटिट करण्यासाठी मी ऑफकोर्स बजेट्स वगैरे, त्यामुळे ते कॉम्पिटिशन होत नाही, पण टेक्निकली तेवढे परफेक्ट झाले पाहिजे चित्रपट, हाचा एक एक डिझायर आहे ते मनात. बरोबर. पण मी हळूहळू तुम्ही त्याच्यात कॉम्पिटिशन पण आणू शकता त्याच्यामध्ये. राईट. सो आता फीचर फिल्म आम्ही सरळ दाखवतोय, त्या सिलेक्ट करून दाखवतोय. बरोबर. म्हणजे आता ह्या वर्षीच्या पण आमच्या 40 फीचर फिल्म ज्या आहेत तर त्याची लाईक अ वर्ल्ड प्रीमियर आम्ही तिकडे करतो आहोत. पण शॉर्ट फिल्म्समध्ये आम्ही कॉम्पिटिशन ऑलरेडी इंट्रोड्यूस केलेली आहे. त्यामुळे शॉर्ट फिल्म्समध्ये आम्हाला खूप ठिकाणावरून शॉर्ट फिल्म सबमिट होतात आणि यावर्षी पण आम्हाला काहीतरी 63 शॉर्ट फिल्म सबमिट झालेल्या आहेत आणि त्या 63 शॉर्ट फिल्ममधनं 3 शॉर्ट फिल्म निवडायच्या, हे मोठं काम सगळं त्या ज्युरी पॅनलने केलेलं आहे. आणि त्या 3 शॉर्ट फिल्म्समधनं एक शॉर्ट फिल्मला अवॉर्ड मिळणार आहे. तसंच आम्ही एक स्टुडंटचा फोकस म्हणून एक सेपरेट केलेली ऍक्टिव्हिटी. सो त्या फोकसमध्ये स्पेशली स्टुडंट्स की जे वेगळ्या फिल्म स्कूलमध्ये आहेत, म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाची एक फिल्म स्कूल आहे USCची, त्याच्यात मधुर भंडारकर किंवा शाहरुख खान त्यांची पुढची जनरेशन त्यात शिकते आहे, किंवा न्यूयॉर्कची फिल्म स्कूल आहे. तर अशा फिल्म स्कूलमधल्या स्टुडंट्सनी केलेले प्रोजेक्ट्स, त्यांची एक कॉम्पिटिशन आणि त्यांना एक प्रोत्साहन म्हणून त्यांचे अवॉर्ड्स, तर अशा पद्धतीचा पण एक फोरम आहे तिथे. आता अमेरिका इतका मोठा देश आहे, तर अख्ख्या अमेरिकेत जेवढे मराठी लोक आहेत त्या सगळ्यांसाठीचा हा फेस्टिवल होईल असा विचार तुम्ही कशा पद्धतीने करता आणि तसा रिस्पॉन्स तिकडे मिळतो का? सो नाही, इट्स अ व्हेरी ग्रेट क्वेश्चन. इनफॅक्ट मागचा फेस्टिवल झाल्यानंतर मी हाच विचार केला की आपण एका कॉर्नरमध्ये फेस्टिवल करतोय आणि लोकांना कन्व्हिनियंट कसं करता येईल. कारण अमेरिकेमध्ये पण एका कोर्सवरून दुसऱ्या कोर्सला जायला 6 ते 7 तास लागतात विथ 3 डिफरंट टाइम झोन्स.
तर त्याच्यासाठी आमचे 2-3 विचार आमच्या मनात आहेत की जे ह्या वर्षी आम्ही करत नाही आहोत, पण पुढच्या वर्षीपासून आमचा तो प्लॅन आहे की सॅटेलाइट फिल्म फेस्टिवल करण्याचा आमचा प्लॅन आहे. अच्छा. की ॲटलिस्ट नॉट लाईक 3 or 4 प्लेसेस बट ॲटलिस्ट 2 प्लेसेस, म्हणजे एक ईस्ट कोस्टला एक वेस्ट कोस्टला, की जेणेकरून ते लोक पण डिस्ट्रीब्यूट होतील, त्यांना तिकडे जाणं पण सोपं पडेल. आणि आमचे जे कलाकार आम्ही भारतातनं आणतो, तर ते कलाकार एनिवे 2 दिवसाच्या फेस्टिवलला येण्याच्या ऐवजी ते तिथे नंतर आल्यानंतर एक 3-4 दिवस असतातच. त्यामुळे त्या कलाकारांना पण आम्हाला तिकडे घेऊन जाता येईल. बरोबर. आणि अमेरिकेत समहाव काय होतं ना, समहाव वीकेंड टू वीकेंड ऍक्टिव्हिटी जास्त होतात. हो. त्यामुळे एका वीकेंडला आम्ही एका बाजूला करू शकतो, दुसऱ्या वीकेंडला आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊन करू शकतो. तर तो नक्की विचार आहे. त्याबरोबरीनेच आम्ही म्हणजे नाफाचा OTT प्लॅटफॉर्म आता लॉन्च करतोय. ओके. कारण आता जेवढे कॉन्टेंट तयार होत आहेत तर ते डिस्ट्रीब्यूट करण्याच्या दृष्टीने आम्ही स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करतोय. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पण लोकांना बघण्याची चान्स तो मिळू शकतो. बरोबर. आणि त्यामुळे एका ठिकाणी आम्ही फेस्टिवल करू शकतो, बाकी सगळेजण तो डिजिटली बघू शकतात. पण त्याच्यात लोकांना इन पर्सन भेटण्याची अपॉर्च्युनिटी जी आहे ती त्यांची मिस होणार आहे. त्यामुळे तो सॅटेलाइट फेस्टिवलचा एक कॉन्सेप्ट चालू आहे. निर्माता असण्याचा अनुभव तुमच्या गाठीशी आहे, तर हे मार्केट शोधलं तुम्ही आणि मग तुम्ही हा सगळा विचार केलात या सगळ्या गोष्टींचा? म्हणजे त्या बदलणाऱ्या गोष्टी जसं तू म्हणतोस की तशा नक्की होत आहेत. म्हणजे लोकांना आवड वाढली आहे, आपल्याकडच्या लोकांना पण तिथे पोहोचण्याची गरज निर्माण झाली आहे. इथले निर्माते किंवा इथले संच कलाकारांचे तिकडे पोहोचतायत, तिकडे कार्यक्रम दाखवतायत. बरोबर. तर हे सगळं चालू असताना समहाव तिथे म्हणजे ॲज अन ऑन्टरप्रेनर मला त्याच्यातलं ते होल इन द मार्केट जे म्हणतात, तर ते वी कुड सेन्स इट. करेक्ट. की जिथे हा क्लिअर कट एक असं होल आहे हां. की त्या होलमध्ये ती म्हणजे ती एक आवश्यकता आहे त्या होलची, की जिथे फिल्म्सचं काहीतरी कॉन्टेंट घडणं आवश्यक होतं. आणि आता दुसरा प्रॉब्लेम काय असतो की यू कॅन ऑलवेज फाइंड द होल इन द मार्केट, बट देन द चॅलेंज इज दॅट वेदर देयर इज अ मार्केट इनसाइड दॅट होल. हां. नाहीतर मग ते नुसतंच अकॅडमिक इंटरेस्ट होत होतो. बरोबर. तर तो आमचा आता एफर्ट चाललेला आहे की त्या होल तर आपल्याला मिळालाय, त्या होलमध्ये आपण कसं मार्केट तयार करावं की जेणेकरून लोक त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकतील आणि हे ओव्हरऑल ती इंडस्ट्रीला एक थोडीशी चालना मिळू शकेल. करेक्ट. करेक्ट. या सगळ्यात ट्रम्प तुम्हाला काही त्रास देत नाहीये ना? म्हणजे अजून तरी नाही. म्हणजे आताच भारतातल्या चित्रपटांवरती त्यांनी एक टॅरिफ लावलेला आहे. तर तो होऊ शकतो, पण आम्ही शेवटी म्हणजे मेड इन अमेरिकाच गोष्टी करतोय, त्यामुळे त्या पण ट्रम्पच्या फिलॉसॉफीला इन लाईन येतात. करेक्ट. 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 तुमच्या उद्योगाबद्दल थोडंसं विचारायचं आहे, कारण अर्थात तुमची ओळख आधी एक संशोधक उद्योजक अशी होती, मग तुम्ही निर्माते झालात, आता तुमच्या कंपन्याही वाढल्या आहेत. आणि मी असं ऐकलं की कोविड काळामध्ये तुमच्या कंपन्यांमधलं जे सॉफ्टवेअर आहे त्याचा खूप चांगला वापर इथे भारतामधल्या रुग्णालयांमध्ये सुद्धा झाला. त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती सांगा की तो व्यवसाय आता आणखी किती भरभराटीला आलेला आहे ते. सो म्हणजे माझी बॅकग्राऊंड जर बघितलं तर मी बायोमेडिकल इंजिनियर आहे IIT मुंबईतला, आणि स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल बिझनेसमधनं माझं मॅनेजमेंटचं एज्युकेशन आहे. करेक्ट. करेक्ट. म्हणजे मी फिल्ममध्ये तसा ॲक्सिडेंटली आलो. आणि म्हणजे माझी पहिली स्टार्टअप तिकडे अक्वायर झाली होती, आणि मग त्याच्यानंतर मी भारतात काही दिवसासाठी आलो होतो. आणि त्याच वेळेला गिरीश उमेश कुलकर्णीशी ओळख झाल्यामुळे मी देऊळ चित्रपटाची निर्मिती केली. त्याच्यानंतर माझी परत दुसरी स्टार्टअप तिकडे मी बिल्ड केली, ती पुन्हा ॲक्विजिशन मोडमध्ये झाली. तर असं सगळं झाल्यानंतर मग मी स्वतःच आता कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्टार्टअप कल्चर असल्यामुळे मी आता इन्व्हेस्टमेंट किंवा व्हेंचर कॅपिटलच्या निगडीत मी आहे. शार्क आहात तुम्ही आता. आम्हाला इथे दिसाल तुम्ही कदाचित, आता मराठी जेव्हा व्हर्जन येईल शार्क टँकचं. सो अशा पद्धतीच्या बिझनेस लाईनमध्ये असल्यामुळे, आणि माझे स्वतःचे पण 21 पॅटर्न्स आहेत, त्यामुळे माझा फोकस हा पूर्णपणे इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी किंवा काहीतरी वेगळं करणं हा होता. बरोबर. त्यानंतर मला देऊळ करायची संधी मिळाल्यानंतर मला तिथे पण एक फिल्म लाईनमध्ये काहीतरी वेगळं करता आलं. आम्ही काही मार्केटिंगचे कॉन्सेप्ट बदलले, प्रमोशन ब्रँडिंग बदललं, डिस्ट्रीब्युशनचा जो फंडा होता तो बदलला, किंवा मी त्या बदलण्याला कारणीभूत होऊ शकलो याचा पण मला आनंद वाटतो. तर ओव्हरऑल हेल्थकेअर फील्ड, आणि ते पण कॅन्सर रिलेटेड फोकस, अशा पद्धतीचं माझा तो एक जर्नी आहे स्वतःचा प्रोफेशनल पाथचा. आता ज्या काही कंपनीज आहेत त्यातले एक कंपनीचा फोकस हा मायक्रोस्कोप जे असतात आपले, की जे पॅथॉलॉजी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, की ज्याच्यावरती कॅन्सरचं डायग्नोसिस होतं, तो पॅथॉलॉजिस्ट त्याच्यानं बघतो आणि कॅन्सर आहे का नाही हे कागदावरती लिहितो. पण हे करताना त्याच्याकडनं चुका पण खूप होतात, आणि मग त्याच्यामुळे त्या पेशंटचं तर लाईफला इम्पॅक्ट येतोच, पण त्याबरोबरीने मेडिको लिगल अँगल्स पण त्याचे खूप एक्सपोज होतात. तर त्याच्यासाठी आम्ही ते मायक्रोस्कोपलाच रिप्लेस करण्यासाठी एक डिव्हाइस तयार केलंय, की जे नवीन काळातला तो मायक्रोस्कोप म्हणून कन्सिडर होऊ शकेल. म्हणजे जसा कागद तुम्ही स्कॅन करता तसं तुम्ही एखाद्याची बायोप्सी स्कॅन करू शकता, आणि AIच्या मदतीने तुम्हाला ते अनालिसिस करू शकता. तर ती कंपनी आहे. त्या कंपनीची आमच्या जवळपास 150 ठिकाणी त्याचे प्रॉडक्ट्स वापरले जातात. भारतात पण बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये ते वापरले जातात. रशिया, US, साऊथ कोरिया, तिथे त्याचा वापर होतो.
त्या कंपनी आत्ताच 450 कोटीचा आम्ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यात रेज केली. सो ओव्हरऑल त्या कंपनीची ग्रोथ किंवा दुसरी कंपनी जी आहे त्याचा मेन फोकस हा जेनेटिक्समध्ये आहे. सो हेल्थकेअर रिलेटेड माझ्या फील्ड्समध्ये ती कामं चाललेली आहेत आणि त्या कामांच्या संदर्भातल्या म्हणजे भारत आणि अमेरिका या दोन ठिकाणी तर की जे माझं जन्मस्थान आणि कर्मस्थान आहे तर तिथे तर आमची कामं ऑलरेडी आहेतच, पण त्या अनुषंगाने आता काही बाहेरच्या देशांमध्ये पण त्याची कामं चालू आहेत आणि ओव्हरऑल ती सगळी ग्रोथ चांगली आहे कारण त्या एरिया ही माझी स्वतःची आहे की ज्यात मला शिक्षण माझं त्याच्यात होतं. फिल्म किंवा टेलिव्हिजन हा एरिया माझ्यासाठी खूप नवीन होता आणि माझ्यासाठी जर नवीन असलं तरी तिथल्या लोकांनी मला ऍक्सेप्ट करणं हे खूपच मोठं काम होतं. पण फॉर्च्युनेटली इट वर्क आउट वेल. करेक्ट. पण तरी सुद्धा भारतीय ही फिल्म केल्यानंतर तुम्ही पुन्हा अमेरिकेला गेलात, त्याचं कारण काय होतं? म्हणजे व्याप वाढला व्यवसायाचा म्हणून तुम्हाला जायला लागलं? नाही, काय झालं माहिती ना की माझं मी आता निर्माता म्हणून जरी आलो तरी माझं निर्माता होण्याचं स्वप्न हे ॲज अन ऑन्टरप्रेनर होतं की तिथे गरज आहे आणि काहीतरी लोकांच्या गोष्टी चुकतायत तर आपण जाऊन काहीतरी इम्प्रूव्ह करू शकू का. तर ते असल्यामुळे मी ते ॲड्रेस केलं होतं आणि ते जे 2-3 वर्ष मी इथे होतो की ज्याच्यात माझं देऊळ आणि भारतीची निर्मिती झाली तर त्यावेळेला ॲक्च्युली माझी पहिली कंपनी ॲक्वायर झाली होती आणि दुसरी कंपनीची मी कामं चालू केलेली नव्हती आणि माझ्या आईला कॅन्सर असल्यामुळे मला आय वॉन्टेड टू स्पेंड सम टाइम इथं, म्हणून मी मध्ये त्या पिरियडला इथे आलो होतो आणि मग त्याच्यानंतर मला पुढची कंपनी चालू करायची असल्यामुळे मी परत अमेरिकेला गेलो आणि चित्रपट निर्मिती ही माझी प्रायोरिटी त्यावेळेला पण नव्हती कारण मी त्या फील्डमधला नव्हतो, मी नौखा होतो, बाहेरचा होतो. त्यामुळे ज्या फील्डमध्ये मला कम्फर्ट लेवल आहे असं म्हणून मी माझी हेल्थकेअर कंपन्या चालू केल्या आणि आता परत ते काही वर्षानंतर चित्रपटाच्या संदर्भात परत त्या थिंकिंग चालू झालं कारण म्हटलं अरे त्यावेळेला आपण त्या गोष्टी सोडल्या तर आपण आता परत काहीतरी नवीन करूया का आणि त्या निमित्ताने मग नाफाची सुरुवात झाली. पण त्यावेळेचं वातावरण आणि आताचं वातावरण म्हणजे मी फिल्मच्या बद्दलचं म्हणतोय, मराठी फिल्म्स डिस्ट्रीब्युशन प्रोडक्शन याबद्दलचं मी म्हणतोय, ते पण महाराष्ट्रातलं. त्यात तुम्हाला काय फरक जाणवतोय? कारण तेवढा अभ्यास तर तुमचा झाला असेल. हो, नाही म्हणजे फरक खूपच मला जाणवला कारण त्यावेळेला मला जाणवायचं की म्हणजे देऊळचा पण चित्रपट डिस्ट्रीब्युशनच्या वेळेला ज्या वेळेला मी लोकांशी बोलायला लागलो होतो की मला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तेव्हा ते लोक म्हणायचे की अरे तुम्ही 100 शोज मिळू शकतील किंवा तुम्हाला एक 150 शोज मिळू शकतील आणि माझा असा विचार होता की हिंदी चित्रपट म्हणजे शाहरुख खाननी त्यावेळेला रावण चित्रपटाची निर्मिती केली होती आणि तो चित्रपट 3000 स्क्रीनवरती रिलीज झाला होता. म्हटलं हिंदी 3000 आणि मराठीला 100, इट्स लाईक नॉट फेअर. आणि देऊळ मग आम्ही 550 स्क्रीनवरती केला त्यावेळेला कारण डिस्ट्रीब्युशन बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये घेतलं होतं. तर त्याच्या मानाने आता लोकांचा अवेअरनेस नक्की वाढला आहे. त्यावेळेला प्रमोशनवरती निर्माते खर्च करायचेच नाहीत, डिस्ट्रीब्युशन प्रमोशन हा त्यांच्या बजेटच्या बाहेरच असायचा आणि त्यामुळे चित्रपट प्रोड्यूस झाल्यानंतर त्यांना पुढचा प्रश्न यायचा की आता डिस्ट्रीब्यूट कसा करायचा. तर तो आता प्रॉब्लेम बऱ्यापैकी सॉल्व्ह झाला कारण लोकांना त्याची अवेअरनेस आहे. नंतर सॅटेलाईट चॅनलचे त्यावेळेला राईट्सचे पैसे मिळायचे, मोजकेच चॅनल्स घ्यायचे पण तेव्हा पैसे मिळायचे. आता ती परिस्थिती बदलली आहे कारण आता इतके कंटेंट तयार होत आहेत की कुठले चॅनल त्याला हात लावायला तयार नसतात. तर अशा चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी झाल्या. पण सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली माहिती का, की मला असं वाटतं की लोकांना चित्रपट बघताना फॅमिलीला काहीतरी एक ग्रँजर किंवा एक एन्जॉयमेंट म्हणून लोक चित्रपट बघायचे. पण कोविड नंतर लोकांना OTTची इतकी सवय लागली आणि ते पण कॉन्टेंट त्यांच्या सेलफोनपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना कॉन्टेंट हे एकट्या माणसाने बघायचे ही सवय लागायला लागली. आणि एकट्या माणसाने बघण्याचे कॉन्टेंट्स मग मोठ्या स्क्रीनवर काय किंवा सेलफोनवर काय तो फरक त्यांना जाणवेना झालाय आणि त्याच्यामुळे लोक थिएटरकडे जाण्याची त्यांना गरजच लागत नाहीये. आणि हा इम्पॅक्ट फक्त मराठीला नाही झाला तर हिंदीला पण मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तर हा चेंज डायनामिक जो आहे तर तो प्रत्येक इंडस्ट्रीला येत असतो, तो आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. आता याच्यातनं उद्या कोणीतरी जर सोल्युशन काढणारच आहे तर ते आपण का नको असा विचार आता चालू आहेत. बरोबर. पण ह्यासाठी तुम्ही काय विचार केलाय? म्हणजे आता नाफा हे एक असं प्लॅटफॉर्म होणार आहे की अमेरिकेमध्ये मला आता फिल्म डिस्ट्रीब्यूट करण्यासाठीचं एक नवीन एक दालन ओपन झालं, जसं मगाशी तुम्ही सांगितलं तसं. तर त्याच्यामध्ये काही अडचणी निर्मात्यांना येऊ नयेत किंवा येत असतील तर त्या कशा दूर करायच्या, याच्यावर तुम्ही आता काय विचार केलाय? कारण मला याच्यासाठी विचारायचं आहे की ती फिल्म जर मला अमेरिकेत रिलीज करायची असेल तर टेक्निकली किती कठीण आहे किंवा सोपं आहे? राईट. सो टेक्निकल इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर ते ऑलरेडी आपल्याकडे इन प्लेस आहे. म्हणजे क्यूब वायर म्हणून जे डिजिटल मीडियम आहे त्याच्या थ्रू ती फिल्म एन्कोड केली जाते आणि त्या क्यूब वायरच्या थ्रू ती अमेरिकेतल्या सगळ्या थिएटर्समध्ये डिकोड केली जाते. त्यामुळे त्याच्या कुठल्या वेळेला ते डिकोड होते, लोकांना दिसते, कुठल्या वेळेला ती फिल्म संपते, त्याचा सगळा रिपोर्ट मेंटेन करायला पोर्टल्स आहेत. त्याचा सगळा रिपोर्ट येतो, प्रत्येक थिएटरमध्ये किती लोकांनी तिकीटं काढली, कसा त्याला रिस्पॉन्स मिळाला, हा सगळा रिपोर्ट इन्स्टंटली अवेलेबल असतो. त्यामुळे तो रिपोर्ट निर्मात्यांना मिळतो, त्यांना त्यांच्या दृष्टीने सोपी गोष्ट आहे.
इंडियामध्ये पण मल्टिप्लेक्सच्या थ्रू द सिमिलर टेक्नॉलॉजी चालतं, त्यामुळे तो काही फरक नाहीये. त्यामुळे इथं जसे ते लोक PVR किंवा सिनेमॅक्समध्ये रिलीज करतात तसेच ते अमेरिकेत करू शकतात. अच्छा. तो चित्रपट तिकडे रिलीज झाल्यानंतर कुठल्या थिएटरमध्ये झाला आहे त्याचा सगळा रिपोर्ट त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांना त्याचा सगळं एक व्हिजिबिलिटी पण आहे. बरोबर. त्यामुळे टेक्निकली त्यांना तो काही प्रश्न नाहीये. अमेरिकेमध्ये प्रमोशन हा एक महत्वाचा पार्ट आहे की जो इंडियामध्ये तुम्ही टीव्हीच्या थ्रू किंवा न्यूजपेपरच्या थ्रू करता, अमेरिकेत हे दोन्ही माध्यमं तेवढी इफेक्टिव्ह नाही आहेत. पण त्याच्यासाठी आमचा जो रीच आहे तो आता साधारणतः 3.5 लाख मराठी लोकांपर्यंत आम्ही रीच करू शकतो. ओके. त्यामुळे त्यांच्या ईमेल रीच किंवा सोशल मीडिया किंवा त्यांच्या व्हॉट्सअप मेसेज ग्रुपच्या थ्रू आणि वेगवेगळ्या सिटीजमध्ये एस्टॅब्लिश झालेले आमचे नाफाचे चॅप्टर्स, ओके, की जेणेकरून आम्ही त्यांच्या थ्रू आम्ही मराठी लोकांपर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे कुठलाही निर्माता जेव्हा आमच्याबरोबर काम करतो तेव्हा आम्ही ते सगळ्या लोकांपर्यंत तो चित्रपट त्यांचा पोहोचवतो. आणि आमचे स्वतःचे मेंबर्स असल्यामुळे चित्रपटाचे पहिले काही शोज आम्हीच करतो, त्याच्यामुळे वर्ड ऑफ माउथ पण खूप सोपं होतं. तुम्हीच करता म्हणजे आमचे आता 2,500 मेंबर्स आहेत. हो. आणि ते वेगळ्या शहरांमध्ये ओके. आहेत. त्यामुळे आम्ही ॲज अ पार्ट ऑफ आमची मेंबरशिप आम्ही त्यांना ते शोज कॉम्प्लिमेंटरी दाखवतो. ओके. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आता म्हणजे संगीत मानापांचे पण आम्ही 11 प्रीमियर शोज केले की जिथे सुबोध भावेनी स्वतः इन्स्टा लाईव्हवरनं सगळ्या प्रेक्षकांशी संवाद साधला. ओके. आणि मग ते आमचेच मेंबर असल्यामुळे त्यांना तो एक वर्ड ऑफ माउथ पण सोपा जातो. बरोबर. आणि पहिले एक 10-11 शोज हाऊसफुल झाल्यामुळे मार्केटमध्ये पण ऑटोमॅटिकली ते गुडविल तयार होतं. करेक्ट. पण त्याच्यासाठी फक्त आम्ही एक थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी अशी घेतो की आम्ही जे चित्रपट सिलेक्ट करतोय रिलीज करण्यासाठी ते आम्ही बघितलेले असतील. आणि आता एक गुलकंद पण जो केला तर तो पण आम्हाला संजय छाबरिया एव्हरेस्टचे त्यांनी हा चित्रपट सांगता फेब्रुवारीमध्ये आम्ही बघितला होता. आणि तो त्याच्यानंतर आम्ही त्यांचं जे रिलीज मेचं प्लॅन होता तेव्हा वी सेड येस. इनफॅक्ट पुढच्या महिन्यात आम्ही प्रेमाची गोष्ट त्यांचा रिलीज करतोय, तो पण आम्ही ऑलरेडी बघितलेला आहे. तर त्यामुळे तो एक आम्ही मेंटेन केलेला आहे. कारण आता एप्रिलमध्ये भारतामध्ये अचानक 7-8 चित्रपट एकदम रिलीज झाले आणि त्यातले बरेचसे चित्रपट हे एकमेकांच्या इतक्या जवळजवळ रिलीज झाल्यामुळे प्रेक्षक नसल्यामुळे त्यांचे चित्रपट गेले. पण हे जे चित्रपट आपण जर प्रॉपर प्लॅनिंग केलं असतं की जो 15 वर्षापूर्वी पण तोच प्रॉब्लेम होता की सगळेजण निर्माते अचानक एप्रिलमध्ये शाळांना सुट्ट्या लागल्या की रिलीज करतात किंवा दिवाळीत रिलीज करतात आणि त्यावेळेला हिंदी पण येऊन कॉम्पीट करतात. तर ते जर थोडंसं जरा स्पेस आउट केलं तर ऑटोमॅटिकली त्यांना इथे पण मार्केट मिळेल. पण इथे ते होईल की नाही माहीत नाही, पण आम्ही अमेरिकेत ते नक्की करतोय. त्यामुळे अमेरिकेत दर महिन्याला एक चित्रपट आणि तो चित्रपट करताना आम्हाला माहिती आहे त्या चित्रपटाची पोत काय आहे, तो कसा मार्केट केला पाहिजे, तो कुठल्या क्राऊडकडे गेला पाहिजे. कारण अमेरिकेतला लोकांची टेस्ट इज लिटिल डिफरंट दॅन द टेस्ट इन इंडिया. त्यामुळे इथे जे मासी चित्रपट आहेत ते तिकडे नाही चालणार. तर तिथे थोडासा वेगळ्या पद्धतीचा सब्जेक्ट लागतोय आणि ते सब्जेक्टच्या रिलेटेड आम्ही ते चित्रपट तिकडे नेऊ शकतोय. आणि तो वेगळ्या प्रकारचा सब्जेक्ट जो आहे तो बघण्यासाठीचा जो प्रेक्षक आहे तो वयोगट साधारण काय दिसतोय तुम्हाला सगळ्या वयोगटातली? म्हणजे तो वयोगटाचं कसं होतं ना, कारण शेवटी जे लोक इथे होते की ते सॉफ्टवेअरच्या निमित्ताने तिकडे गेली किंवा अगदी 50 वर्षापूर्वी डॉक्टर किंवा एखादे सायंटिस्ट म्हणून गेलेले लोक, तर त्या लोकांची आवड की मे बी संगीत मानापमान कटार काळजार घुसलेचा प्रेक्षक जो आहे तर तो प्रेक्षक, किंवा आता आपल्याला महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळीकडे जात असल्यामुळे गुलकंद सारखाचा प्रेक्षक, असा तो जो एक स्पेक्ट्रम आहे तर त्या स्पेक्ट्रममध्ये आम्ही जाऊ शकतो. पण त्या स्पेक्ट्रममध्ये असे जे काही एक तद्दन कमर्शियल चित्रपट भारतात येतात तर ते चित्रपट तिकडे नाही स्टिक होणार. कारण शेवटी सेन्सिबिलिटी हा फॅक्टर आहे आणि आपल्याकडे नाही म्हटलं तरी ते शेवटी भारतातलेच लोक की जे टेक्निकली क्वालिफाईड आहेत किंवा त्यांचं एक अनालिटिकल ॲबिलिटी चांगले आहेत ते अमेरिकेत जाऊन सॉफ्टवेअर आणि अशा हाय प्रोफेशनमध्ये कामं करतात. त्यामुळे तो क्लास इज लिटिल डिफरंट. किंवा आपण भारतात जरी बघितलं तरी आपण जर बघितलं तर एखादा चित्रपट हा म्हणजे पिंपरी ठिकाणी चाललेला चित्रपट इज डिफरंट दॅन द टाईप ऑफ मूवी दॅट रन्स इन सिटी प्रेड कोथरूड किंवा द टाईप ऑफ मूवी दॅट रन्स इन मे बी भारत माता. सो अशा जे पद्धतीचे जे काही क्लस्टर्स आपल्याला इव्हन इथले जे गणित असतात ते गणित तिकडे पण चालतात. त्यामुळे तशा पद्धतीने आम्ही ते एक पोझिशनिंग केलेलं आहे. बरोबर. ह्याच्याबद्दलचा एकच छोटा प्रश्न विचारतो की रिलीज करताना तुम्ही पुन्हा विकेंडचा पण विचार करत असाल ना, कारण तिथे रिलीज करतानाची काय पद्धत असते? म्हणजे सो रिलीज करताना आम्ही इकडे फ्रायडेला जसा रिलीज होतो तो आम्ही तसा तिकडे पण फ्रायडेलाच रिलीज करतो. त्यामुळे फ्रायडे सॅटर्डे संडे हे प्रामुख्याने आमचा भर असतो. मंडेला ऑफकोर्स लोक चित्रपट बघायला जाण्याचे चान्सेस कमी असतात, पण तिकडे एक फिल्मी ट्यूजडे म्हणून कॉन्सेप्ट आहे. कारण सगळ्या थिएटरमधले रेट्स ट्यूजडेला त्यांनी खूप निम्म्यावरती आणलेले असतात. हल्ली आपल्याकडे पण तो ट्रेंड आला सुरू झालाय. 99 रुपयात सिनेमा बघा म्हणून. त्यामुळे ट्यूजडेला तो चित्रपट तिकडे येतो, पण फॉलोइंग वीक मधनं परत तो थर्सडेला पिक केला जातो. त्यामुळे खरं बघितलं तर मंडे आणि वेन्सडेला काही होत नाहीत शोज, पण अदरवाईज बाकीच्या दिवशी शोज आम्ही रद्द करतो. मग ज्या निर्मात्यांना अमेरिकेत रिलीज करायचं असेल तर त्यांनी काय करायचं? नाफाच्या वेबसाईटवर जाऊन संपर्क साधायचा? म्हणजे नाफाच्या वेबसाईटवरती आम्ही त्याचं मेन्शन ऑलरेडी केलेलं आहे, दे कॅन कॉन्टॅक्ट. किंवा बऱ्याच निर्मात्यांचे म्हणजे जे एस्टॅब्लिश निर्माते आहेत त्यांच्याशी आमचे संबंध आहेतच आणि आमची जी डिस्ट्रीब्युशन टीम आहे
तर ती डिस्ट्रीब्युशन टीम मधले पण बरेचसे लोक वेगळ्या निर्मात्यांना पोचतायत, त्यांना भेटतायत. मी आता जर बघितलं तर जिओ, पॅनोरामा, राजकमल स्टुडिओज, नंतर एव्हरेस्ट यांनी त्यांनी ऑलरेडी आमच्यावर कामं केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं आता पुढचं पाईपलाईन आमच्याकडे ऑटोमॅटिकली येतेच आहे. त्यांच्याकडनं सारख्या चित्रपटांची विचारणा होतेच आहे. त्यामुळे आता हळूहळू ते गणित जमतायत. मे बी 1-2 वर्षामध्ये ते अजून जास्त स्ट्रीमलाईन होतील गोष्टी. म्हणजे ही खूप मोठी झेप तुम्ही घेतली असं म्हणायला लागेल. शेवटी फक्त एवढंच विचारतो की पुन्हा अतिशयोक्ती वाटेल, पण जसं तुम्ही म्हणताय की अमेरिकेतली मराठी चित्रपटसृष्टी येणाऱ्या काळात आपण असं चित्र बघू शकतो की युनिव्हर्सल स्टुडिओज एखादा मराठी सिनेमा प्रोड्यूस करतंय, असं होऊ शकेल? म्हणजे स्वप्न छान येते, पण कारण गंमत कशी आहे ना की आपल्याला त्याचं मार्केट साईज काय कशी आहे. कारण आता आपण किती जरी सक्सेसफुल चित्रपट बघितला मराठी, तरी त्याचा क्राऊड बिकॉज ऑफ द लँग्वेज लिमिटेड असल्यामुळे. पण दॅट इज व्हेअर माझं थिंकिंग असं आहे की जर तुम्हाला मराठी माणूस हा लाईन लावून पुष्पा चित्रपटाची तिकडे काढतो, म्हणजे त्याला त्या चित्रपटाचं लँग्वेज किंवा त्याचं डबिंगमध्ये त्याला काही ऑब्जेक्शन नाहीये, त्याला त्याचा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स पाहिजे. तर तशा पद्धतीचं मराठीमध्ये गोष्टी घडल्या पाहिजेत. म्हणजे भाषा जरी मराठी असली तरी चित्रपटाचं प्रेझेंटेशन हे ग्लोबल पाहिजे. आणि जर ते ग्लोबल प्रेझेंटेशन व्हायला लागलं तर ऑटोमॅटिकली बाकीचा क्राऊड पण तिकडे येईल. कारण आपल्याकडे मराठीमध्ये सेन्सिबल मूवीज आहेत, तर ते समहाव ते बाहेर तो ऍस्पेक्ट मिसिंग आहे अजून मराठीमध्ये. म्हणजे बाकीचे सगळे एक्सपेरिमेंटेशन झालेले आहेत, पण लोकल टॉपिकवरती ग्लोबल प्रेझेंटेशन हा मिसिंग फॅक्टर आहे आणि ती आम्हाला करायची खूप इच्छा आहे. करेक्ट. शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला. खरंच मला वाटतं की अभिजित घोलप यांनी कॅन्सरसारखा विकार आहे किंवा कोविड काळात सुद्धा त्यांनी जे केलेलं संशोधन आहे त्याचा फायदा झाला. मराठी सिनेमांमध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युशन आणि या सगळ्यामध्ये जे काही विकार आहेत त्याच्यावर उपाय शोधायचा ते प्रयत्न करतायत आणि ते सुद्धा अमेरिकेत बसून. अमेरिकेत त्यांनी एक आपण ज्याला प्रति मराठी चित्रपटसृष्टी म्हणतो तशा प्रकारची त्यांनी उभी केलेली आहे काही प्रमाणात, आणि पुढे पण ती मोठी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खूप मोठं काम आहे खरं तर हे. इथे बसून ते जाणवणार नाही, कारण अमेरिकेची सगळी पसारा लक्षात घेतला तर तिथे बसून मराठी लोकांमध्ये या पद्धतीचं काम आणि नवीन टॅलेंट घडवण्याचं काम हे खरंच खूप चांगलं आहे. एक छोटीशी भेट तुम्हाला बी बिरबल यांच्याकडून. अरे वा, थँक्यू. डायरी आहे आणि तुमचं शिक्षण पुण्यामधनं झालं म्हणून पुण्याचे पोस्टकार्ड आहेत. अरे वा धन्यवाद. तर हे प्रॉडक्ट्स तुम्हाला जर हवे असतील तर ॲमेझॉनची लिंक मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर जाऊन तुम्ही हे असे प्रॉडक्ट घेऊ शकता बी बिरबलचे. आणि छान झाली चर्चा आज, मला मजा वाटली. तुम्ही खास अमेरिकेहून आलात आणि मी तुमच्या बरोबर कॅचअप करू शकलो इतक्या वर्षांनी, तर धन्यवाद खरंच. थँक्यू अमोल, थँक्यू. इट वॉज फन. थँक्यू.